नमस्कार ताईंनो, दादांनो, या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मनापासून. मी चालली आहे मका मोडायला. माझ्यासारख्या बऱ्याच ताई दादा शेतात जात असतात काम करण्यासाठी. मग तेव्हा आपल्या डोळ्याला इकडच्या बाजूने इकडे चेहऱ्याला वरबडू नये म्हणून मी कसं जुगाड केलं आहे बघा. मी असंच करते, तुम्ही पण करू शकता असं. तुम्हाला जर सहन होत असेल तर मकामध्ये, नाहीतर तोंडाला बांधून गुदमर चाल. हे बघा, असं बांधायचं जसं की आपण स्टोल बांधतो तसं. असं बांधायचं जेणेकरून आपल्या नाकाला ओरबडणार नाही आणि तो डोळ्याला वगैरे ओरबडणार नाही, फक्त डोळे दिसते, डोळ्यांना दिस. आणि हे बघा, मी रानात चाललेले अशी पाण्याची कळशी तांब्या घेऊन. शेतकऱ्यांना असंच जायला लागतंय. ते घागरीत जरा पाणी कमी आहे ना, त्यामुळे असं लुटू 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 हालते. फायनली आपण आलेलो आहे शेतात. हे बघा, अशी झाली आहे मका आपली. लय वाळून गेली ना, त्यामुळं लवकर हे करावं लागलं. हे पाजर लागलं आपल्या शेताला. तिथं बघू शकता तुम्ही, पाणी आहे भरपूर. तिथून काम करायला लागतं. तुम्ही म्हणताना काम करत नाही, काम करत नाही. हे बघा काम. मी एका मकाला एवढी मका उंच आहे. माझ्या हाईटपेक्षा एवढी उंच वर आहे अजून. आणि हे बघा, एवढी मोठी कन्सेप्ट. त्याला पाजर लागलाय, घुसते यात लय मोठं. माझ्या हाईट बरोबर कमी एवढी कसं आहे. तुम्ही म्हणता काम करत, अहो काम केल्याशिवाय कळतं का? दादांनी काही कोणाला काम नसलं तरी या काम करू लागायला मला मका मोडायला. अहो लई ऊन पडले हो, तरी पण काम करायला लागतं. काय करायचं, जीवनच असं असते. ना ऊन ना ताण, ना उटक ना बैठक, ना तहान ना पाणी. आणि वरती घुसत होतं, आता इथं घुसत नाही म्हणून जरा पात पुढं आले. नाही तर काय नाही, माग पेंगत बसायला लागलं असतं तुमच्या ताईला. हे बघा दादांना, आता आपली एवढी मका मोडून झाली न, पलीकडं अजून लय बाकी आहे. एवढी बाकी आहे, तुम्हाला दिसते का बघा. एवढी सगळी मका बाकी आहे आणि असल्या पाजारात तोडवायला लागतंय. हो का, कसं झालेत पाय बघू शकता तुम्ही. पाणी अक्षरशः पाणी आहे. आणि तुम्ही म्हणता काय काम करत जावा. दिसते ते पाणी असल्यात काम करायला लागतंय. ओगं नाही म्हणत शेतकऱ्याचे रॉयल कारभारी. कष्ट करते मगच म्हणते. दादांनो जरा समजून घ्या.